हाय गाईज, आपण आज बनवणार आहोत मिसळ पाव। त्यासाठी मी घेतलेले कांदा, खोबरं, लसूण आणि कोथिंबीर आणि 2 मिरच्या हे भाजून घेतलेले आहेत। आपण हे आता बारीक करून घेऊया। आपण आता हे मिक्सरला बारीक करून घेतलेले। इथे कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 4 चम्मच तेल टाकलेले आहे। आता आपण हा मसाला भाजून घेऊया। आधी जिरे टाकूया। आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया। हा मसाला आपण चांगला भाजून घेऊया। आता ह्याच्यामध्येच आपण हळद टाकूया। अर्धा चम्मच हळद, पावभाजी मसाला 1 चम्मच पावभाजी मसाला, 4 चम्मच गरम मसाला, आपण हे भाजून घेऊया। तेल सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं। एक किलो पण इथे मूग घेतलेले, मिरची ही पण आज मटकीची नाही, मूग भिजवलेले त्याचे आपण मिसळ बनवतो। तर आता इथे बघू शकता तुम्ही मसाला हा भाजलेला आहे, तेल सुटलेलं आहे मसाल्याला। पण आता हे मूग टाकून घेऊया। आपण हे मूग टाकून घेऊया। हे मग टाकून आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया। तेल थोडं जास्त टाकायचं। 4 चम्मच इथे घेतलेली आहे कढई येण्यासाठी। मिसळला ही कड आली पाहिजे अशी। थोडस फास्ट गॅस करून थोडं आपण उकळी काढूया। आता ह्याला उकळी आलेली आहे। आपण थोडं 5 मिनिटं ह्याला शिजून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे मस्त कड आलेली आहे। इथे गॅस कमी करून थोडं 5 मिनिटं आपण शिजत ठेवूया। बघू शकता इथे आता ती झालेली आहे मिसळ। माझ्या मुलाला आज संडे स्पेशल मिसळच खायची होती आणि मटकी पण
नव्हते आणलेली, म्हणून मी आज मूग भिजत टाकले रात्री. मग मुगाची मी मिसळ बनवलेली आहे, संडे स्पेशल. ते बघा, आपली ही मिसळ झालेली आहे. पण आता गॅस बंद करूया. तर इथे मी मिसळसाठी कांदा, कोथिंबीर, लिंबू आणि शेव घेतलेली आहे, फरसाणा घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता इथे मस्त कड आलेली आहे ह्याला मिसळला. आता आपण ह्याच्यामध्ये फरसाण टाकूया. ऑनियन टाकूया. कांदा टाकल्यानंतर कोथिंबीर टाकूया वरून. आता ह्याच्यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊया. आता ही आपली रेडी झालेली आहे मिसळ. काही तिकडे बोल खाऊन बघ. मस्त आहे. रेसिपी ही घरी ट्राय करून बघा. आवडली तर शेअर करा, सबस्क्राईब करा, अजून आपल्या मित्र मैत्रिणीला पाठवा.